पुण्यावरनं त्यांना त्यांचा अनुभव सांगायचा आहे. बोला प्रकाश, तुमचा अनुभव सांगा. हॅलो. हा बोला. कोल्हापूर येथे पणाच्या पायथ्याशी वाघबी येथे मी शिवसृष्टी वॉटर पार्क प्रोजेक्ट अंगणात पिंपळाच्या मार्गदर्शन करीत आहे. बर. मला आनंदमय मार्गदर्शन चांगलं लावलंय प्रोजेक्टला. असं तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग तुमचा अनुभव सांगा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग बोला आमच्याशी. हॅलो. हा बोला. प्रोजेक्ट मध्ये थोडेसे ब्रेक येत होता. टेम्परेचरने व्हिजिट केल्यानंतर मला प्रोजेक्ट बऱ्यापैकी चालू झाला. हॅलो. बर बर, नक्कीच. काय प्रकाश पाटील हे नाव खरोखरीच कौतुकाने घेण्यासारखं नाव आहे. हे प्रोजेक्ट पहिल्यापासूनच आपण पाहतोय, म्हणजे जमीन घेण्यापासून 10 ते 12 एकरामध्ये पन्हाळ्याच्या जवळ, म्हणजे कोल्हापूर जवळ जो पन्हाळा आहे त्या ठिकाणी एक वाघबीळ नावाची एक जागा आहे. आणि त्या ठिकाणी या प्रकाश पाटील यांनी, हा अतिशय स्वकष्टाने मोठा झालेला माणूस आहे, यांनी शिवसृष्टी उभी केली. अरे वा. माणसाकडे खूप धन असेल तर माणूस तो स्वतः करता वापरतो, पण या सद्ग्रस्ताने एक शिवसृष्टी उभी केलेली. मस्तच. आणि खरा शिवाजीचा जो इतिहास आहे तो काही पुतळ्यांच्या आणि मूर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिवंत केलेला आहे. बरोबर. कितीतरी पुतळे, जिवंत पुतळे, आणि कुठलाही एक पुतळा दुसऱ्या पुतळ्यासारखा नाहीये. बर. शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत ज्या विविध घटना आहेत त्याचा घटनाक्रम आपण ओळीने पाहत असताना जणू काही शिव काळात वावरतोय अशा पद्धतीने त्यांनी ती शिवसृष्टी ती 10 ते 12 एकरात उभी केलेली आहे. तर त्या ठिकाणी वॉटर पार्कचं सुद्धा ते नियोजन केलेलं आहे. छोटंसं रिसॉर्ट टाईप त्यांनी केलंय. या सगळ्या गोष्टीतनं त्यांना हेच वाटत होतं की या ठिकाणी लोकांना, जसे लोक म्हणजे पन्हाळा किंवा थंड हवेच्या ठिकाणी गमतीसाठी जातात, मजेसाठी जातात, फिरण्यासाठी जातात, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात, पण त्याचबरोबर त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यांचा जवळून लाभ व्हावा, पाहायला मिळावं, ते त्यांनी अनुभवावं म्हणून ही शिवतेज शिवसृष्टी कोल्हापूरच्या पन्हाळ्यामध्ये त्या वाघबीळ जवळ या प्रकाश पाटील साहेबांनी उभी केली. त्याची व्हिजिट मी आता नुकतीच पुन्हा एकदा करून आलो. जमीन घेण्यापासून सुरुवात केली होती. आता मध्ये थोड्याशा अडचणी त्याच्यामध्ये आल्या होत्या, ती केल्यानंतर आता पुन्हा अतिशय फ्लरिश पद्धतीने त्यांचं काम चाललंय. आणि माझी विनंती की जर कोणी पन्हाळ्याला गेलं तर जरूर ती शिवसृष्टी पाहावी की वास्तुशास्त्राचा कसा वापर त्याच्यामध्ये केला गेलाय आणि शिवाजी महाराजांचा इतिहास किती सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी मांडला गेलाय. नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत अदिती आहेत रत्नागिरीवरनं. बोला अदिती, तुमचा प्रश्न विचारा. बोला अदिती. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. आपण जे काही वास्तुशास्त्रासंबंधी सांगत आहात त्यानुसार आमचं संपूर्ण घर बांधलेलं आहे 12 वर्षापूर्वी. आणि आता 2 वर्षापूर्वी आमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे. आणि त्यांच्या घरात थोडे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. तर मुलीला म्हणजे सर्व दृष्टीने ती सुखी राहावी अशी आमची खूप इच्छा आहे. तर आम्हाला काही करता येईल का? म्हणजे आमच्या घरात काही प्रॉब्लेम आहेत का तसे तिच्या संबंधात? एकच मुलगी आहे आमची. बर बर बर. अदिती यांचा प्रश्न आहे, त्यांच्या मुलीचं लग्न झालंय आणि ती काही त्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत कदाचित. वास्तविक यांचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे जोपर्यंत अदिती यांची मुलगी यांच्या घरात होती तोपर्यंत सगळं छान होतं. आता ती जेव्हा तिच्या पतीकडे गेली, पतीकडे गेल्यानंतर मात्र काहीतरी गडबड व्हायला लागली. याचा अर्थ पतीच्या वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. वायव्य कोपऱ्यामध्ये पती पत्नींचं शयन असेल तर पती पत्नींमध्ये तीव्र मतभेद होऊ शकतात. ईशान्य दिशेला पती पत्नींचं नवविवाहितांचं शयन म्हणजे बेडरूम असेल तरी सुद्धा त्रास होतो. यासाठी तुमच्या मुलीच्या घराची वास्तुरचना तुम्ही जर माझ्या मेल आयडीवरती मेल केलीत तर मग मी सांगू शकेन की एक्झॅक्ट कुणाच्या वास्तूत दोष आहे. आणि तिने सुखी राहावं म्हणून तुम्ही करण्यासाठी फारसे तसे उपाय नाही आहेत, कारण ज्याला सर्दी होती त्यांनीच औषध घेतलं. म्हणजे जर तिला त्रास आहे तर तिलाच त्या बाबतीत ट्रीटमेंट घेण्याची गरज असते. तसंच तिच्या वास्तूला काही ट्रीटमेंट. आणि जर का ती सासूरवाशीण आहे आणि तिला जर या गोष्टी करता येत नसतील तर तिच्यासाठी पुष्कळ काही उपाय आहेत, पण त्यासाठी त्या पती पत्नी दोघांची पत्रिका पाहणं गरजेचं आहे. कित्येक वेळा असं असतं की पत्रिकाच जमत नाहीये, पत्रिकेमध्ये षडाष्टक योग आहे किंवा काही ना काहीतरी वेगवेगळे मंगळ राहू दोष आहेत, विविध दोषांमुळे सुद्धा पती पत्नींमध्ये. पण मग आता झालंय तर मग काय करायचं? तर मग त्याच्यावर पर्याय आहेत. म्हणजे जसं घरात उंदीर पडला, मरून पडला तर घर जाळत नाही आपण उंदीर फेकून देतो. तसंच जर अशा पद्धतीचं काही घडलं आहे तर त्याच्यावरती परिमार्जन करता येईल. यासाठी दोघांच्या पत्रिका तुम्ही मला पाठवून द्या किंवा येऊन भेटा किंवा कोणत्याही जाणकाराचा सल्ला घ्या, आपल्याला त्याचा उपयोग होईल. नक्की. तर मग वास्तुशास्त्रानुसार सर आपण ईशान्य दिशेला देवघर असावं हे बघितलेलं आहे, त्याची दिशा पाहिली, परंतु नेमकं घर असावं कसं, देवघर असावं कसं, त्याची रचना कशी असावी काय सांगा?
मुळामध्ये वास्तुशास्त्रामध्ये वास्तूला सूक्ष्म सूक्ष्म करत गेलेलो आहे आपण. सूक्ष्म की आता तुम्हाला कळणार नाही की सूक्ष्म म्हणजे कसं. तर आपण संपूर्ण घराचा ईशान्य कोपरा घेतला, तिथं देवघर केलं. त्या ईशान्य रूमच्या ईशान्येला पुन्हा देवघर केलं. अच्छा. संपूर्ण घराचे ईशान्य खोली, त्या ईशान्य खोलीचा ईशान्य कोपरा, त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण देवघर केलं. देवघर हे जमिनीपासून 1 वीत उंच, म्हणजे पूर्वी चौरंग असायचे आपले, त्या चौरंगाच्या उंची इतकं उंच असावं जमिनीपासून. अच्छा. त्याच्या खाली शक्यतो काही ठेवायचं नाहीये. भरीव कट्टा शक्यतो नसावा. बरीच मंडळी भरीव कट्टा करतात आणि त्याच्यावर देव ठेवतात. पोकळ असावी आणि शक्यतो हलका असावा. ईशान्य कोपरा आपल्याला हलका ठेवायचा आहे आणि म्हणून ईशान्य कोपऱ्याला लाकडीचा पाट किंवा चौरंग टाईप करून किंवा तुम्ही लाकडी सुंदर असं मंदिरही तुमच्या देवघरात ठेवू शकता. देवघराला शक्यतो कळस नसावा, वरती सपाट असावं. तुम्ही एखादं पिरॅमिड, शंकू पिरॅमिड किंवा शंकू ठेवू शकता, नाही तर तेही ठेवायची गरज नाही. बाजूला छोटे छोटे कळस असतील तर चालतात, पण मधोमध मोठा कळस मात्र चालत नाही. आता त्या ईशान्य देवघराच्या ईशान्येला पाण्याचा कलश ठेवायचा आहे. देवघर आहे तुमचं ईशान्येला, त्या देवघराच्या 4 दिशांमध्ये ईशान्य कोपरा पाहायचा, पाण्याचा कलश. म्हणजे डाव्या हाताला समोर पूर्वेकडे तोंड गेल्यानंतर तुमचा तो ईशान्येचा कलश, ज्याच्यामध्ये जल असेल, 1 पैसा आणि सुपारी टाकलेली असेल, आंब्याची पानं, विड्याची पानं असतील, तो नारळ दर 15 दिवसांनी तुम्ही पाण्यात सोडून द्यायचं. बरीच लोक काय करतात, तोच नारळ घेतात, तोच फोडतात, तोच प्रसाद म्हणून खातात. तर तो वरुण देवतेचा जो नारळ आहे तो विसर्जन करायचा, नवीन आणायचा ठेवायचा, जो विसर्जन करायचं. त्या देवघराच्या आग्नेयाला तुम्ही दिवा लावायचा आहे, म्हणजे जो दीप लावतो आग्नेयाला अग्नितत्व. आणि समोर देवता ठेवायच्या ज्या पश्चिमाभिमुख असतील, देवतांचा सुद्धा क्रम आहे. वाम हस्ते तुमची अन्नपूर्णा ठेवायची, डाव्या हाताला श्रीकृष्णाच्या. तुमच्या देवतांचे जे टाक असतात चांदीचे ते असतील तर ते, नसतील तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण, त्याच्यानंतर गणपती, अन्नपूर्णा आणि श्रीयंत्र हे उपयुक्त असतं आणि ते जरूर असावं. नक्की. सर, आपण एक पुढचा मेल घेऊया. मुंबईवरून सुरेंद्र आपल्यासोबत, त्यांनी तुम्हाला मेल पाठवला. रोजची पूजा कशी करावी, पूजेला वेळ मिळत नाही, रोज देवासमोर एखादं वाचण्यासारखं कुठलं स्तोत्र किंवा मंत्र आहे का? चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी सर, कारण अशा मुंबई पुण्यासारख्या धावपळीच्या या सगळ्या रुटीनमध्ये ही खरोखरची समस्या आहे. म्हणजे अगदी मनोभावे नमस्कार पूजा करायची म्हणते तरी पटकन. मला हे कळत नाही की देवाची पूजा करायला 1 2 तास 5 तास लागतं, ते सांगितलंय कोणी मला? मनोभावे रात्री झोपताना, माझे वडील त्यांनी कधी देवांच्या आवडंबराच्या पूजा बिजा कधी केल्या नाही, पण रात्री झोपताना ते क्षणभर मांडी घालून बसून एक क्षणभर हात जोडून काहीतरी मंत्र म्हणायचे. त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तो मंत्र काय, पण ते मला म्हणायचे की मी ईश्वराचं स्मरण करतो की दिवस मला त्यांनी आजचा चांगला दिला, यापूर्वी माझं चांगलं झालं, मला त्याचा आशीर्वाद अखंडित असावा, अशी एक क्षणाची. मी त्यांना कधी पूजा करताना अत्यंत कर्मधिष्ठित माझे वडील होते. माझ्या आनंदी वास्तू या पुस्तकामध्ये माझ्या वडिलांचे अनमोल विचार त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ते वाचले जरी ना तरी वास्तुशास्त्राप्रमाणे अंमल करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही ते विचार वाचा, त्या विचाराप्रमाणे वागा, तुम्हाला अनुभव येतील. इतके सुंदर विचार त्यांनी लिहून ठेवलेले आहेत, तर जरूर ते पुस्तक वाचा. आमचं म्हणणं एकच आहे, सुरेंद्र पटवर्धन यांनी म्हटलं की त्यांना धकाधकी त्यांना सकाळी 6 वाजता घर सोडायला लागतं, रात्रभर त्यांना रात्री प्रवासात रात्री 11-12 घरी येतात. लोकलमध्ये बसल्यानंतर सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण होऊ शकतं ना. हातामध्ये माळ घेतली, दाढी वाढवली, भगवे कपडे घातले, माळ ओढली म्हणजे पूजा करणं होत नाही. एक क्षणभर का होईना विश्वनियंत्याचं स्मरण करून कामाला बाहेर पडू शकतात. काही नाही तर आंघोळ करताना स्मरण करू शकतात. आंघोळीचं पाण्याची बादली ओतल्यानंतर कुठल्या तरी पिक्चरचं गाणं म्हणण्यापेक्षा एखादं अथर्व शीर्ष जर पाणी घेता घेता म्हटलं तर चालू शकतं. या बाबतीत पण दुमत असं आहे की बरीच लोक म्हणतात की आंघोळ करताना स्तोत्र म्हणून धुतलं जातं. असं काही नाहीये. पवित्र कार्य हे कधी धुतलं वगैरे जात नसतं, ते तुमच्या हृदयात ठेवण्यासाठी. तर अत्यंत पवित्रतेने तुम्ही ते म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक क्षणभर देवाला नमस्कार करा, कुठेही बघू नका तुम्ही. इथं सगळीकडे तो परमेश्वर आहे समजून स्वतःच्या आरशात स्वतःला बघून नमस्कार करा. एवढं केलं तरी खूप होईल. नक्की. तर वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयाची चर्चा महाराष्ट्र कॉलिंग मध्ये अशीच चालू राहणार आहे. इथे येतो एक छोटासा ब्रेक. बुद्धिमत्तेची कस लावून खिलाडू